वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज खूप दिवसानंतर मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करत आहे। तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे रविवारच्या दिवशीचा। सकाळची वेळ होती आणि सकाळचा नाश्ता वगैरे आमचं सर्व काही इथे झालेलं होतं। तर आज मी बनवणार होते आलू मेथी। तर म्हटलं चला त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। तर त्यासाठी मी इथं एक जुडी जी आहे ना मेथी घेतली होती, ती स्वच्छ धुवून काढलेली आहे 4 ते 5 पाण्याने मी। आणि त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते निथळण्यासाठी मी इथे सर्व मेथी ना चाळणीमध्ये ठेवलेली आहे। जोपर्यंत यामधलं ना पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करणार आहोत। जसं की आलू मेथी बनवायची आहे तर त्यासाठी मी एकदम छोट्या छोट्या साईजचे बटाटे सालपट काढून पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत। त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा कांदा, एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी बारीक कट करून घेतला आहे। तर कांदा मी बारीक कट केला आहे कारण तो मी डायरेक्ट फोडणीमध्ये टाकणार आहे। आणि टोमॅटो थोडासा मोठ्या फोडींमध्ये कट केला आहे कारण त्याची ग्रेव्ही बनवायची आहे। तर आता इथे एका कुकरमध्ये मी घेतलेलं आहे थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी केली, दालचिनीचा तुकडा, तमालपत्र ॲड केलं, जो बारीक कांदा कट करून ठेवला होता तोही ॲड केला। हे सर्व आपल्याला गोल्डन रंग येऊपर्यंत ना तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत कांदा परतत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे अद्रकचे तुकडे, एक हिरवी मिरची, लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही लसूणही भरपूर ॲड करू शकतात। माझ्याकडे सध्याला संपलेला आहे म्हणून मी लसूण ॲड नाही केला। टोमॅटो कट करून ठेवला होता तो ॲड केला। कोथिंबीरीच्या काड्या ज्या असतात ना त्या थोड्याशा ॲड केल्या, त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते। आणि असंही आपण या भाजीमध्ये मेथी वापरत आहोत ना त्यामुळे कोथिंबीरीचा फ्लेवर जास्त येत नाही, त्यामुळे वरतून कोथिंबीर नाही ॲड करणार। मिक्सरमध्येच मी बारीक करून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठही घातलेलं आहे। तर जेवढं भाजीला मीठ आवश्यक आहे तेवढं मी यामध्येच घातलं होतं आणि याची पेस्ट बनवून घेतली। तोपर्यंत कांदाही फ्राय झाला होता तर ही सर्व पेस्ट यामध्ये मी ॲड केली, मिक्स करून घेतलं। आता याला तेल सुटेपर्यंत ना छान असं शिजू द्यायचं आहे। तोपर्यंत जी बटाटे मी सालपट काढून घेतलेली होती ना छोट्या साईजची, त्याला आपल्याला ना एका फोकवाल्या चमच्याने ना असे छिद्र करून घ्यायचे आहेत, म्हणजे जो मसाला आपण बनवलेला आहे तो या बटाट्याच्या पूर्णपणे आतपर्यंत जाईल आणि बटाटेही चवदार असे बनतील। आणि जी मेथी स्वच्छ धुवून ठेवली होती तीही मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे। तर मेथी कट करून झाल्यानंतर तुम्ही थोड्याशा तेलामध्ये आणि मिठामध्ये ना ती एका बाजूला ना एखाद्या कढईमध्ये थोडीशी फ्राय करून घ्या। तर ही एक स्टेप केल्यामुळे भाजी अजून छान बनते, पण मला थोडीशी घाई होती त्यामुळे मी मेथी सेपरेट अशी फ्राय केली नाही। तर इकडं कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही ही शिजलेली होती तर त्यामध्ये मी 2-3 चमचे ना मलाई ॲड केलेली आहे। तुम्ही फ्रेश क्रीमही ॲड करू शकतात। ही जी मलाई आहे ती घरगुती मलाई होती। त्यानंतर बेसिक मसाले, लाल मिर्च पावडर, हळद पावडर, धने पावडर, घरगुती मसाला वगैरे ॲड केला। सर्व मसाले मिक्स करून घेतले आणि ते जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यामुळे मसाल्याला छान असं तेल सुटतं, मसाला खूप छान असा शिजतो। आणि मसाल्याला तेल सुटल्यानंतर इथे मी जे बटाटे घेतली होती सालपट काढून ते ॲड केली। पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 3-4 मिनिटांना हे बटाटे या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचेत, जोपर्यंत त्याला चांगलं तेल सुटत नाही। तर भाजीमध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत, त्यासाठी मी बाजूला पाणी गरम करून घेतलेलं आहे। इकडे बटाट्यालाही छान असं तेल सुटलेलं आहे, ग्रेव्ही खूप छान अशी आपली शिजलेली आहे। त्यानंतर जी मेथी मी बारीक कट करून ठेवली होती ती ॲड केली। जसं की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मेथी तुम्ही सेपरेट शिजवून घ्या, त्यामुळे भाजी अजून छान होती, पण मला वेळ नव्हता म्हणून मी डायरेक्ट यामध्येच ॲड केलेली आहे। त्यानंतर पुन्हा छान असं हे सर्व परतून घेतलं थोड्या वेळ झाकण ठेवून आणि जे पाणी गरम करून घेतलं होतं ते त्यामध्ये मी ॲड केलं आहे। भाजी कितपत घट्ट किंवा पातळसर हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे आणि कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर बटाटे आपण छोट्या साईजचे घेतलेले होते त्यामुळे भाजी लवकर शिजते। आणि 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण मी थंड करून घेतला होता आणि इथे पाहू शकता तुम्ही बटाटा आणि मेथीची भाजी जी आहे आलू मेथी ती बनवून तयार झालेली आहे। आता बऱ्याच ठिकाणी आलू मेथी ही सुक्या प्रमाणामध्ये म्हणजे सुक्कीही बनवली जाते, पण मी थोडीशी वेगळ्या पद्धतीची बनवली होती। तर अशी खूप छान लागते, ट्राय केलेली नसेल तर नक्की ट्राय करा। आणि आलू मेथीसोबत खाण्यासाठी इथे मी फुलका चपाती बनवली होती। तर छान अशी फुलका चपाती ही बनवून तयार झालेली आहे। त्याला वरतून तूप वगैरे लावायचं आणि कांदा, मुळा, काकडी वगैरे आता सिजनेबलमध्ये ज्या भाज्या तुम्हाला अवेलेबल होतात
त्यासोबत ही भाजी सर्व करायची। तर इथं छान असा स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे, ताटही बनवून तयार झालेलं आहे। तर कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा। त्यानंतर इव्हिनिंगला आम्ही सर्वजण निघालेलो आहोत इथं थोडंसं फॅमिली टाईम स्पेंड करण्यासाठी बीचवरती। तर खूप दिवस झाले बीचवर गेलेलो नव्हतो आणि असंही यांना वेळ नसतो, कधी सुट्टी नसते। आजही सुट्टी नव्हती, पण मुलांच्या आग्रहाखातर थोडासा यांनी वेळ काढला होता। तर 4 वाजता आम्ही ना घरामधून निघालेलो आहोत इथं केळवे बीचवर जाण्यासाठी। 갑자기 내게 나타나준 너, 난 아무 말도 할 수가 없었지. 첫눈에 반한. तर आम्ही पोहोचलेलो आहोत इथं केळवे बीचवरती। पण बीचवर जाण्याच्या अगोदर हे जे आहे ना शीतला देवीचं मंदिर, तर इथे दर्शन वगैरे करणार आहोत। आणि हा आहे रामकुंड। मी या अगोदरही 2 ते 3 व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत हे सर्व शेअर केलेलं आहे, तरीही मी पुन्हा एकदा शेअर करत आहे। इथं पाणी खाली गेलं यावेळेस, दरवेळेस जास्त वरती असते। मागच्या वेळेस आपण आलो तेव्हा इथं होतं पाणी, इथं आपण इथंच फिश पकडले होते। तर आता सध्याला ना पाणी खूप खाली आहे, पाहू शकता तुम्ही। मागच्या वेळेस आम्ही आलेलो होतो ना तेव्हा पाणी खूप वरती होतं आणि त्यामध्ये असणारे मासे, त्याचबरोबर कासव वगैरे सर्व ना खूप वरती आलेलं। पण आता सध्याला पाणी ना खूप म्हणजे खूप खालच्या बाजूला गेलेलं आहे। मला वाटतं आम्ही मागच्या वेळेस आलो तेव्हा बहुतेक पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे ना पाणी खूप बाहेरपर्यंत होतं इथे। आपण जा बसायचं। तर नेहमी आम्ही इथे येतो ना तेव्हा अगोदर देवीचं दर्शन वगैरे करतो। तर हे शीतला देवीचं मंदिर आहे। अगोदर खूप जुनं होतं, छोटंसं होतं। त्यानंतर यामध्ये ना खूप सारी प्रगती करून खूप मोठं हे मंदिर बनवले गेलेलं आहे। तर खूप साऱ्या देवाची मंदिरं या एकाच मंदिरामध्ये तुम्हाला मिळून जातील। गणपती बाप्पाचं, भोलेनाथ बाबाचं, माता पार्वती, असे खूप सारे देवाचे दर्शन वगैरे हे इथं आम्ही केले आणि त्यानंतर मग निघालेलो आहोत बीचवर जाण्यासाठी। हे पानावर पण पाणी खराब झालंय सब। चल बेटी।
갑자기 내게 나타나준 너 난 아무 말도 할 수가 없었지 첫눈에 반한다는 이야기가 널 보는 순간 이해가 됐어 매번 야야야야야 불러 널 야야야야 내 맘을 고백하려고 타이밍만 보는 나 그런 나를 넌 보며 왜 그러냐고 묻네 너 때문에 I'm going crazy I'm going crazy 무뎌져 버린 내 가슴이 뛰어 एकटीच पाण्याच्या नादात लांब 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 माऊ कुठे गेली होती ती एकटी एकटी कुठे गेली होती 기다리다 지쳐 그만 널 놓칠까봐 하지만 성급한 나의 고백을 कुणाची खोपा आहे ती माऊची खोपी माऊनी खोपी बनवली का दादाची खोपी दादानी मेहनत केली किती सुंदर दिसतोय सूर्य झूम केलं ऑरेंज आणि रेड कॅमेऱ्यामध्ये ना अजिबात म्हणजे कॅप्चर नाही होत त्याचा जो ओरिजिनल रंग आहे तो पण ना एवढा सुंदर दिसतोय मगाच्या वेळेसपेक्षा ना आता छान वाटतंय वातावरण एवढं सुंदर झालंय आता तर समुद्र किनाऱ्यावरती बसून अशा पद्धतीने डुबणारा सूर्य पाहायला मला फार आवडतं कॅमेऱ्यामध्ये हवा तेवढा त्याचा रंग कॅप्चर व्यवस्थित झालेला नाही पण तरीही खूप सुंदर दिसत होतं हे जे वातावरण आहे ना मला अशा पद्धतीचं पाहायला एन्जॉय करायला खूप आवडतं फॅमिलीसोबत तर खूपच छान वाटतं तर सूर्य आता ना समुद्रामध्ये बुडल्यासारखा दिसतो पहा इथं बसल्यानंतर आणि इव्हनिंग टायमिंग झालेला आहे हा जो टायमिंग होता ना ते 6:15 वाजून गेलेले होते तर कधीतरी फॅमिलीसोबत असं टाईम स्पेंड करायला खूप छान वाटतं तर जेवढं काय रेकॉर्डिंग करावं ना ते मला इथे कमीच वाटत होतं कारण इव्हनिंग टायमिंग होतं ना हे क्षण असे आहेत ना जे पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये येत नाहीत तर ते सर्व मी खूप छान पद्धतीने कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून ठेवलेले आहेत आणि चला त्यानंतर मग आम्हीही घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत कारण 6:15 वाजून गेलेले होते आणि अंधार पडणार होता तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ